विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे शिल्पकार प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर मी स्वाधार योजनेबद्दल एक संपूर्ण व्हिडिओ टाकलेला होता. त्यामध्ये या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो किंवा कोणत्या कॅटेगरीमधला विद्यार्थी या स्वाधार योजनेसाठी फॉर्म भरू शकतो अशा संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. जरी तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी तो व्हिडिओ पाहून घ्या. या व्हिडिओमध्ये मी स्वाधार योजनेची ऑनलाईन अर्ज करण्याची लास्ट डेट काय आहे याबद्दल चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मित्रांनो, आता आपण पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वाधार योजनेकरता ऑनलाईन अर्ज दिनांक 16/9/2024 पर्यंत करता येईल. म्हणजे 16 सप्टेंबर 2024 पर्यंत स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही. कदाचित ही डेट वाढू शकते, नक्कीच वाढेल असं मला वाटते. तरी तुमच्या जर सगळे डॉक्युमेंट्स वगैरे अवेलेबल असतील, जर तुम्ही फॉर्म भरला नसतील तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. तुमचे काही प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो. बघा, एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला होता की सर, ओरिजिनल डॉक्युमेंट्स नाही आहेत तर मी काय करू. बघा, जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरतो तेव्हा तिथे ओरिजिनल डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतात. जर तुम्ही कॉलेजमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स दिले असतील तर तुमच्याकडे जर त्या ओरिजिनल डॉक्युमेंटची फोटोकॉपी जरी असेल तर ती तुम्ही स्कॅन करू शकता. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन असा होता की आधी समाज कल्याण हॉस्टेलला फॉर्म भरावा लागतो का. तर बघा, आता ह्यावर्षी थोडंसं स्वाधार योजनेचं काही बदललेले नियम आहेत. आधी हॉस्टेललाच फॉर्म भरावा लागत होता, त्यानंतर स्वाधार योजनेला भरावा लागत होता. पण आता तुम्ही डायरेक्टसुद्धा स्वाधार योजनेला फॉर्म भरू शकता. परंतु एकतर समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्येच तुम्हाला प्रवेश घ्यावा लागेल किंवा स्वाधार योजनाच घ्यावा लागेल. दोनपैकी एकच योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. बघा, एक पुन्हा विद्यार्थ्याचा क्वेश्चन होता की सर, मी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकू शकतो का. हो, तर नक्कीच. जर तुम्ही सपोज जर नागपूर जिल्ह्याचे रहिवासी आहे आणि तुम्हाला जर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकायचा असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता. जिथे तुमचे कॉलेज आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तो फॉर्म भरू शकता, तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचे रहिवासी असले तरी. बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.